हरि गगन विहारी कल्मषध्वंसकारी दशशतकरधारी ज्योतिषां मध्यचारी विधि योगा दृश्यते रामदासो लिखितमपि ललाटे प्रोच्यतो विकसमर्था गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेव परम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या या पवित्र क्षणी या पवित्र क्षेत्री या पवित्र प्रसंगी सुंदर अशा प्रकारचा योग परमादरणीय परमश्रद्धेय गुरुमाऊली सद्गुरु करबसव शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने यांच्या सानिध्यात चालत असलेला ऐतिहासिक स्वरूपाचा हा बिल्वार्चन सोहळ्यासह अखंड शिवनाम सप्ताह, त्या सप्ताहाच्या आजच्या तिसऱ्या दिवसाची ती पारायणाची सांगता आणि त्या निमित्ताने आपण आज तिसऱ्या दिवसाच्या पारायण सांगतेपर्यंत आलो। आता खरं पाहिलं तर आमच्या गुंडापाचं प्रवचन आणि महाराजांचं व्रत 3 वर्षापासून चालू आहे, बापू काय 5 वर्ष झाले चालू आहे आणि हे काही मठ सोडायला तयार नाही। ऐकायला बापूचं कधी मिळतं फक्त आपल्या सप्त्यामध्ये। महाराजांचं ऐकायची इच्छा आहे तरी पण सगळ्यांच्या अपेक्षा असल्यामुळे एक 10-15 मिनिटं मी बोलेल। आपण या परमरहस्य ग्रंथाच्या पारायणाच्या 7व्या अध्यायापर्यंत 8व्या अध्यायापर्यंत आलो। खरं सांगू का, जगाच्या पाठीवरची सगळी ग्रंथ एकीकडे आणि हा परमरहस्य ग्रंथ एकीकडे। महाराज पण परिस्थिती अशी आहे, हिरा आहे पण ते धनगराच्या मुलाला सापडला आणि त्यानं मेंढराच्या गळ्यात बांधला। अशी अवस्था झाली या परमरहस्य ग्रंथाची। वाईट परिस्थिती आहे धर्माची, इच्छा नसतानाही बोलावंसं वाटतं, कारण परिस्थिती मोठी विचित्र झालेली आहे। आमचा गुंडापा खूप गोड बोलत होता, त्याने मोटरसायकल सांगितली पण आम्ही सायकलवर येत होतो सांगितलं। आयर बोरगावला आम्ही कीर्तनाला जायचं, आता आयर बोरगावून प्रसादाच्या कीर्तनाला इकडे कृष्णूरला यायचं। मग गुंडापा बेला पाहून सायकलवर शेलूच्या रेल्वे स्टेशनवर रात्री आणून सोडायचं। गुरुजीला शाळा गाठून द्यायची, मोटरसायकल नंतर आली पण अगोदर सायकलच होती। आम्ही सगळे पायी बैलगाडी सायकलवर खेड्यापाड्याने कीर्तन करत फिरलो आणि त्याचा हा परिणाम आहे। एक इच्छा होती, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं एक स्वप्न होतं, आस येतो हिमाचल भगवा फडकला पाहिजे। काशीपासून रामेश्वर पर्यंत सगळ्या लोकांना काय शिवभजनाचा छंद लागला पाहिजे, सगळ्यांच्या घराघरापर्यंत परमरहस्य पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांच्या गळ्यात लिंग आली पाहिजे। सब थोडे लिंग बसले, राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं। परमादरणीय गुरुमाऊली लिंगैक्य ईश्वर शिवाचार्य महाराज आणि सद्गुरु करबसव शिवाचार्य महाराज, सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज, सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज या सगळ्या पूर्वजांनी राष्ट्रसंतांच्या खांद्याला खांदा लावून धर्मप्रचाराची धुरा सांभाळली। आम्ही मात्र असे मूढ झालो, महाराजांची तळमळ, गुरु लोकांची तळमळ, आमच्या धर्माचं तत्वज्ञान। खरं सांगू का, आज बरीच जन्म मंडळी आता खऱ्या अर्थाने जन्माचेच संस्कार वर्ग घ्यावं लागले, जन्माचेच। वाईट परिस्थिती आहे, तुमचं तर काही सांगूच नका। आता पहा, आमची जात अशी बिघडून गेली, मी स्पष्ट बोलतो महाराज, सगळीकडे आमचेच लोक आहेत, फक्त आमच्या मठात नाही, सगळीकडे। स्वामी समर्थाकडे आमचेच, साईबाबाकडे आमचेच, गजानन बाबाकडे आमचेच, तिकडं सगळीकडेच आमचे लोक आहेत, आमच्या मठात नाही।
धर्म विसरून गेले. काय म्हणतात ते, माय चुकलेल्या वगारासारखी अवस्था झाली. ती म्हशीचं वगार वाचतोय ना, त्याची माय जर चुकली तर कुठेही तोंड घालते, कुठेही तोंड, हीच माझी माय, पण ती हानती लाथ हाणली की तिथून सुटायचं दुसरीकडे जाय. अशी अवस्था या लिंगायत लोकांची आहे. आपला धर्म माहित नाही. अरे परमरहस्य ग्रंथ उशाला घेऊन जाऊ बा. उशाला ज्याच्या घरात परमरहस्य नाही ते लिंगायत नाही, ते जंगमय. जगाच्या पाठीवर जंगमाचं महात्म्य सांगणारा, गुरुचं महात्म्य सांगणारा, लिंगाचं महात्म्य सांगणारा एकमेव ग्रंथ म्हणजे परमरहस्य ग्रंथ आहे. असं वाटतं लिंगायताच्या कुळात जन्माला येऊन लिंग टाकून दिले, रुद्राक्षाच्या माळी टाकल्या, कपाळाचं भस्म टाकून दिलं, त्याच्या ऐवजी सुरू झालं. आणि स्वाभिमानानं सांगतो, अहो मी अहमदपूरकर महाराजांचा शिष्य आहे. लाज वाटते का तुला अहमदपूरकर महाराजांचा शिष्य म्हणायला? लिंग गळ्यातले टाकून दिले, माळ टाकून दिली, त्यांनी दिलेलं तत्व टाकून दिलं. अहो आचाराने शिष्य व्हा, विचाराने शिष्य व्हा, चारित्र्याने शिष्य व्हा, अनुकरणाने शिष्य व्हा, संस्काराने शिष्य व्हा. संस्काराचा वारसा, आचाराचा वारसा, विचाराचा वारसा चालवणारा शिष्य असतो. महाराज काय म्हणतात, असा जर शिष्य असेल, धर्म बुडवणारा, आचार बुडवणारा, विचाराला तिलांजली देणारा, त्याचे मुखड पाहे कांतारी. अरे आमची तपश्चर्या कशी आहे, आमची साधना कशी आहे, आमची उपासना कशी आहे, चातकासारखी, चातकासारखी. अरे काय सुंदर सांगितलं. महाराजांचा एक अभंग आहे बा. महाराजांचा एक अभंग आहे चातकाच्या संबंधाने. वीरशवांची निष्ठा व्यक्त करत असताना राजयोगी महादेव प्रभू म्हणतात, क्षीर सिंधू तीरे चातकाचे राणे, परिमेघावीर तुषाकांत. समुद्राच्या कडेला राहत असलेला चातक नावाचा पक्षी तहान लागली तरी चोच बुडवत नाही त्या समुद्रात. दुधाच्या समुद्राच्या कडेला राहणारा चातक समुद्राच्या चोच बुडवत नाही, चोच स्पर्श करत नाही पृथ्वीवरच्या पाण्याला. सारखा आकाशाकडे तोंड वासून पाहतो, सारखा तोंड वासून आकाशाकडे बघत राहतो. ओढून राजा कधी कृपा करील, आकाशातून पाऊस कधी पडेल. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब चातक नावाचा पक्षी आदर झेलून पितो, आदर झेलून. जमिनीवरचं पाणी पित नाही. आणि माणूस नावाची जात कुठलंच प्यायचं सोडित नाही. कुठं पाणी सांगितलं, गुरुजीनं खारं पाणी पिलं. खारं पाणी पोटात कधी गार झालं, पदार्थ नाही लागला. मशिनरीच अशी आहे. जिथे आचाराची बैठक आहे, जिथे विचाराची बैठक आहे, जिथे निष्ठेची बैठक आहे, जिथे श्रद्धेची बैठक आहे, जिथे त्यागाची बैठक आहे, जिथे समर्पणाची बैठक आहे. किती मोठं संकट आधी येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, तुमची तपश्चर्या आहे ना, तुमची साधना आहे ना, तुमची उपासना आहे ना, विषय मिटला. राष्ट्रधन सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे गुरुवर्य मडिवाळ शिवाचार्य महाराज एका घरी गेले. विनावा होता, पूजा झाली, माऊलींनी जेवायचं ताट आणलं. तिची इच्छा होती महाराजाला धिरडे, काय खाऊ घालायचं, धिरडेनं पाक खाऊ घालायचं. ताट पुढे आलं. योगायोग असा, शिक्यावर असे शिके असायचे आणि शिक्यामध्ये पाक ठेवायचे. कशात ठेवायचे, लोटक्यामध्ये ठेवायचे. योगायोग 2 लोटके होते. पाकाच्या ऐवजी दुसरं लोटकं आलं आणि त्याच्यातलं पाक समजून तो पदार्थ वाढला. महाराजांनी तो खाल्ला. पण ज्यावेळेस माऊली भांडे घासत होती, तिच्या लक्षात आलं की ते घासताना ते भांडं निघतच नव्हतं, एवढं चिकट झालं. तिच्या लक्षात आलं. ते दोन्ही शिके पाहिले. ते एका शिक्यामध्ये पाक होता आणि दुसऱ्या शिक्यामध्ये आरड घेतलेलं एरंड्याचं तेल होतं. तिनं पाक समजून महाराजाला एरंड्याचं तेलच वाढलं. काय वाढलं, एरंड्याचं तेलच वाढलं. महाराजांनी लिंगाला नैवेद्य दाखविला आणि खाऊन घेतलं. चांगली वाटी, अशी पाक वाढायची वाटी, आजच्यासारखी वाटी नाही, नाव मोठं लक्षण होतं. अशी प्लॅस्टिकची वाटी, पंख्याची स्पीड वाढली तर उडून जायची, अशी मोठी वाटी भरून एरंड्याचं तेल धिरड्यासोबत महाराजांनी खाल्लं. माऊलीला लक्षात आलं. महाराज ते गाव सोडून पुढच्या गावाला गेले.
माऊली रडायला लागली. तिच्या लक्षात आलं, तिला म्हणजे चला मालक चला आधी महाराजाकडे चला. पण काय झालं, लागली रडायला, माझ्याकडून चूक घडली, माझ्याकडून पाप घडलं महाराज, चला चला मालक चला अगोदर चला. बैलगाडी घेतली, महाराज जिथे होते तिथे पोहोचले. महाराजांच्या पायावर ठेवून माऊली रडायला लागली. महाराज मी तुम्हाला चूक केली, माझ्याकडून चूक झाली. काय झाली म्हणते महाराज, काय चूक झाली? मी तुम्हाला पाच समजून एरंड्याचं तेल वाढलं. काय वाढलं? एरंड्याचं तेल वाढलं. काय महाराज म्हणले काय वाढलं? एरंड्याचं तेल. खरं सांग काय वाढलं? एरंड्याचं तेल. पण काय समजून वाढलं? पाक समजून वाढलं. मी पाक जेवलो. खारं पाणी गोड झालं, सहज विषय निघाला. खारं पाणी गोड झालं. एरंड्याचं भक्ती आहे ना, भक्ती पाहिजे माय, भक्ती पाहिजे, भक्ती. माऊली म्हणतात मनमत म्हणे जेते निष्ठातेची फळ हेरते गबाळ म्हणजे का. सगळं गबाळ झालं महाराज, सगळं गबाळ, सगळं गबाळ झालं. निष्ठातेची फळ म्हणून आमची आचाराच्या संबंधाने निष्ठा अभिव्यक्त झाली पाहिजे, विचाराच्या संबंधाने निष्ठा अभिव्यक्त झाली पाहिजे, चारित्र्याच्या दृष्टीने निष्ठा अभिव्यक्त झाली पाहिजे, त्यागाच्या दृष्टीने समर्पणाच्या दृष्टीने निष्ठा अभिव्यक्त झाली पाहिजे. अशा अभिव्यक्तीशिवाय परमात्म्याची अभिव्यक्ती होत नाही आणि अभिव्याप्त परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. जो परमात्मा अभिव्याप्त आहे, तो ज्याचा विस्तार त्रिभुवनात्मक आहे, तेने त्रिभुवन विस्तारले. अरे या परमरहस्य ग्रंथाची व्याप्ती काय सांगतात महाराज. याची व्याप्ती माहितीये का? लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, आकारमान एका श्लोकात एका ओळीत महाराजांनी सांगितलं. हा ग्रंथ किती मोठा आहे. चतुर्दश भुवने आणि त्रिलोक परिकर नांदती जया माझी. काय व्याप्ती आहे, काय व्याप्ती आहे ग्रंथाची. चतुर्दश 14 भुवने आणि त्रिलोक परिकर नांदती जया माझी. अरे स्वर्गातले देव या ग्रंथाच्या पारायणाची इच्छा करतात, आम्ही तिला टाकून कुठे. म्हणून लक्षात ठेवा, जन्माला एकदा तरी परमरहस्य ग्रंथाचं पारायण करा. या ग्रंथाचं पारायण केल्याशिवाय मरू नका. तुम्ही एकदा जरी पारायण केलं तुम्हाला मुक्ती मिळेल, मुक्ती मिळेल, मुक्ती मिळेल, हे मुक्ती मिळेल. मुक्तीसाठी लाचार झालेली माणसं त्यांच्यापासून मुक्ती खूप दूर आहे. शास्त्र सांगतं अरे मुक्ती मुक्ती काय म्हणता. मुक्ती इच्छासी जयतात विषयान विषवत्यज. राजा जनकाने अष्टावक्राने राजा जनकाला उपदेश केला. अष्टावक्र महागीतेमध्ये एवढी अवघड स्वरूपाची मुक्ती आचार्यांनी सोपी केली. काय म्हणतात, किती सोपी केली मुक्ती, किती सोपी केली. अरे जो भक्ती करतो ना तो मुक्त होतो. तिकडं काय सांगितलं, विषयान विषवत्यज. महाराज म्हणतात ते सगळं सोडा, फक्त भक्ती करा. लक्ष्मण म्हणे करा की हो भक्तीची हा मुक्ती. अरे काय परिणती आहे भक्तीची, काय फलित आहे, काय आउटपुट आहे भक्तीचं. आणि भक्ती म्हणजे कुणाची, एकविधा भक्ती, गरिता लिंगाची, नको इतराची. कोण कोण लिंगाची भक्ती करतं, कोण कोण करतं. ब्रह्म लिंग पूजन सर्वाशी, ब्रह्म विष्णू रुद्र अवधूत कोटी देव काय करतात लिंगाची. ते लिंग कुठे तुमच्या गळ्यात आहे का, फुटीला आहे का, उतरंडीला गाडग्या मडक्यात आहे. काही लोकांचा महाशिवरात्रीलाच बाहेर निघतंय. तुम्ही आता इकडे बरं आलात, तुम्ही गळ्यात लिंग घालून आलात, कपाळाला भस्म लावून आलात. हीच म्हणजे एखाद्याच्या लग्नाला निघाली ना, पहा तुम्ही ते अवतार, पहा ते तुम्ही रूप. आता म्हातारी बी काळ्याची पांढरी केस करायला. तुम्हाला काय लोकांना काय दाखवायचं, तुम्हाला आयुष्य कमी करू वाढू कमी करू. 60 वर्षाच्या माणसाला मोकळ्या मनाने सांगा मी 60 वर्षाचा आहे. नाही काय करतोय आम्ही आमची दिशाभूल करतोय, आम्ही आमचीच दिशाभूल करतोय. मौलीनी एवढ्यासाठीच आम्हाला आचार शिकवला. आचार काय शिकवलं, आचारो परमधर्म. हा काय आचार मार्गाची ठाई आताच आमच्या कुंडापाने होईल घेतली. रावण सारखाच आहे. माणसाचं सौंदर्य, माणसाचं सौभाग्य, माणसाची श्रद्धा, माणसाचा भाव, माणसाची निष्ठा आचाराच्या द्वारा अभिव्यक्त होते. आचाराच्या आम्ही आज कीर्तन करायलो आणि उद्या हॉटेलमध्ये, उद्या रसवंतीमध्ये, उद्या उपहारगृहामध्ये, उद्या आणखी कुठं. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा.
महाराज म्हणतात आचार भ्रष्ट होता व्यर्थ गेला जन्मा येऊन या. असा कीर्तनकार जर हॉटेलमध्ये दिसला ना त्याला आयुष्यात पुन्हा कीर्तन करू नये. आम्ही कीर्तन करायला बाटली आम्ही पुढेच आम्ही कीर्तन करा गुळाचा खडा पुढे गुळ काय खायला कीर्तन कमी खाणं पिणं जास्त झालं. पुढे आमच्या कशाला झाकून ठेवा आम्ही. म्हणून माणसाचं सौंदर्य माणसाचा श्रृंगार आचारात आहे आचारात आचारात. महाराज 5 वर्ष झालं मठात बसले काय खायले काय नाही कोणी कोणीच नाही. आम्ही आमच्या घरी कार्यक्रम संपला. महाराज एक स्वप्न आहे एक जीवनाचं ध्येय एक जीवनाचं ध्येय जैसा तैसा भोग आणि पुन्हा परमरसातलं सूत्र सांगतो माऊलींचं. खायला नाही मिळालं बायकोला शिव्या देऊन आपण करायला हो. तिनं नाही केलं हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल बंद असली एखाद्याचं घर पडू पण खाल्ल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपला जन्मच खाण्यासाठी झाला. पण लोक काय काय खातात ना काय काय खातात खाण्यासाठी आपला जन्म. माऊलीने परमरसात लई बंधनं घातली. खायला मिळो अथवा न मिळो परी दुःखी नसे वरपडा रसनेसाठी. अरे परमरहस्य वाचा तुम्ही पाठ करा परमरहस्यात प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. अरे परी दुःखी नसे वरपडा रसनेसाठी. अरे खायला नाही मिळालं म्हणून कधीच दुःखी व्हायचं नाही का शिवपाठ पाठ आहे की तुम्हाला. अन्नाच्छादन कुणालाच उपाशी झोपू देत नाही तो कुणालाच उपाशी दिवस झोपू देत नाही. अन्नाच्छादन प्रारंभीची देख पण आचार सोडणार पण आचार सोड नका. गळ्यातला दिन कुटीला काढून ठेवू नका माय. आपलं ते आपलंच असतं. ज्याच्या नावचं कुकू लावले ना त्याच खाण्यात नाव घ्यावं. पुन्हा त्याला खाण्यात का ठेवणं होईना पण नाव खाण्यात. ज्याच्या नावाचं कुंकू लावलं ना त्याच नाव. मला लई बोलायचंय पण काय होईल सूर्यापुढं काजव्याने चमकले ठीक नाही. मला खूप बोलायचं पण आता गुरु महाराजांचं ऐकायचंय आपल्याला. आता महाराजाच्या पुढं कसं महाराजाचं लई खूप जवळच राहतंय कारण आम्ही सहअध्यायी आहोत. दोघांनी सोबत अध्ययन केलेलं आहे. तरी पण त्यांचा त्याग त्यांचं समर्पण खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. मायबाप हो सज्जन हो खरं सांगतो हा ग्रंथ याची व्याप्ती याची लांबी याची रुंदी व्याप्त स्वरूपाची म्हणून मायबाप हो या ग्रंथाचं विस्मरण होऊ देऊ नका. ऐसे हे रहस्य सुंदर अपर्णेश बोधी श्रीशरी. हे सुंदर अशा प्रकारचं रहस्य भगवान शिवानी पार्वतीला सांगितलं. कुणाला? पार्वतीला सांगितलं. पार्वतीला हे कोणाच्या मुखातले शब्द आहे? कोणाच्या? महादेवाच्या. तुम्ही महादेवच की. हे कोणाच्या मुखातले शब्द आहेत? महादेवाच्या. म्हणजे परमरहस्य ग्रंथातला शब्द कोणाच्या मुखातून आला? महादेवाच्या. महादेवाच्या मुखातून आलेले शब्द का सामान्य का असामान्य? असामान्य. महादेवाच्या मुखातून आलेले शब्द त्या शब्दातला सामर्थ्य त्या शब्दातला पॉवर त्या शब्दातली ऊर्जा त्या शब्दातली एनर्जी त्या शब्दातली शक्ती निश्चितच प्रगतीकडे विकासाकडे उद्धाराकडे कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. मायबापू सज्जन हो भगवान शिवाच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. हिमालयात जगज्जननी जगन्माता पार्वती बसली. पार्वतीनं देवाला विचारलं. महादेवाने सांगितलं. कपिलधार मध्ये लेखणी घेऊन मन्मथ माऊली बसले. संवाद झाला हिमालयात. मन्मथ माऊलीने लिहिला कपिलधारला आणि तो पारायण झालं लासीन मठात. काय त्रिपुटी आहे काय त्रिकरण आहे. आणि हे त्रिपुटी हे त्रिकरण आपल्याला सिद्धीपर्यंत साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा परमरहस्य ग्रंथाला कमी समजू नका.
खूप साधू झाले, तुम्ही खूप संत झाले. खरं सांगा, तुम्ही जिथं जाऊन लोटांगण घालायले त्या संताचा एखादा तरी ग्रंथ आहे का? एखादा तरी ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वर माऊली नंतर महाराष्ट्रात क्रांती करणारा एकमेव संत जर कोणता असेल तर ते मन्मथ माऊली आहेत. 23 ग्रंथ लिहिले मन्मथ माऊली. 23 ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरीची प्रतिकृती परमरहस्य आहे. अमृतानुभवाची प्रतिकृती स्वयंप्रकाश आहे. गुरुगीता आहे, शिवगीता आहे, गुरुनागी आहे. अनेक ग्रंथ 23 ग्रंथ मन्मथ माऊली लिहिले. एकाही जंग मला माहित नाही, एकाही लिंगायताना माहित नाही. नुसतीच म्हणून घ्यायचं. कोणाचा सत्यनारायण सोडणार, कोणाचा अभिषेक सोडणार, कोणाची वास्तू सोडणार, काही बी आले की जमतेच म्हणतात. याला पहा की जरा, याला पहा. याला हे ज्याला कळालं तो खरा भक्त, तो खरा लिंगायत, तो खरा जंगम, तो खरा गुरु. शेवटच्या टोकाचं बोलतो, तो खरा गुरु. हे ज्याला कळालं. आणि हे जर नसेल ना तुमच्या जीवनात काहीच नाही. तुम्ही जे करत आहात ना ते लोकांची दिशाभूल करत आहात. तुम्ही जे करत आहात ना दिशाभूल करत आहात. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. अरे याच्यासाठी किती आटले मन्मथ स्वामी, किती झटले, किती 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 मन्मथ स्वामी झिजून गेले एवढ्यासाठी. ज्या झोपडीत बसून ग्रंथ लिहित होते धर्म मार्तंडी लोकांनी आग लावली. माऊली म्हणले पेटव बाबा पेटव. अरे ज्ञानाग्नीने या शरीराला आम्ही अगोदरच जाळून टाकलंय. ज्ञानाग्नीने आम्ही जळायलो स्थूळ, काय करील काळ अग्निरूप. अरे हा अग्निरूपी काळ आम्हाला काय करणार आहे? या शरीराला आधीच दग्ध करून टाकलं आम्ही. पण दग्ध झालेलं काय जाळायचं? दग्ध झाले ते काय जाळावे, पाक झाले ते काय शिजवावे? याला आधीच जाळून टाकलंय ना आम्ही. बघवलं नाही लोकांनी. 133 अभंग मन्मथ माऊलीचे नष्ट केले धर्म मार्तंडी लोकांनी. 5 ते 7 हजार अभंग मन्मथ माऊलीचे होते, नष्ट केले. अध्यात्मामध्ये आमचे लोक तुमच्या हातात तराजूचा काटा आणि आमच्या गळ्यात झोळी. बस आम्ही आमच्या झोळीत गुम, तुम्ही तुमच्या तराजूच्या काट्यात गुम. केवढा घाटा झाला महाराज. ग्रंथ ना ग्रंथ नष्ट झाले, अभंग ना अभंग नष्ट झाले. विसोबा खेचरांनी आमढ्यामध्ये लिहिलेला, विसोबा खेचर म्हणजे नामदेवाचे गुरु विसोबा खेचर. ती विसोबा नव्हते, ती विश्वनाथ खेचर होते. औंढ्यात असलेल्या विरक्त मठाचे मठाधीश होते, ते विश्वनाथ खेचर होते. पण या लोकांनी त्या विश्वनाथाचा कधी इसा केला कदाच नाही. आणि त्यांनी लिहिला षडुष्ठळ ग्रंथ, दुसऱ्याच्या ताब्यात गेला. षटस्थल सिद्धांत सुंदर अशा प्रकारचा, षटस्थल सिद्धांत सुंदर अशा प्रकारचा षडुष्ठळ नावाच्या ग्रंथात विसोबा खेचरांनी सांगितला. पण तो कधीच लोकार्पण झाला नाही. ही आमच्यावर आध्यात्मिक घाला आहे. तो ग्रंथ लोकार्पण झाला नाही. प्रभू रामचंद्राला भगवान शिवानी गीता सांगितली, ती शिवगीता, ती सुद्धा ती कधीच लोकार्पण होऊ दिली नाही, कळू दिली नाही. शिवगीता कधीच भगवद्गीता त्याच्यानंतरची ती लोकार्पण झाली, ती लोकाला कळाली. पण शिवगीता कधीच लोकार्पण होऊ दिली नाही, लोकाला कळू दिली नाही. का? लोकाला शिवाची लय ॲलर्जी, महादेवाची लय ॲलर्जी. म्हणून या वीरशैव धर्मावर एवढे मोठे आघात झाले, आता सुद्धा चालू आहे. हे आघात महाराज उपभोगायले. त्यातच एक उदाहरण म्हणजे महाराज आहे. एवढे आध्यात्मिक आघात झाले, आध्यात्मिक. आता सामाजिक आघात सुद्धा चालू आहेत. आम्ही मात्र झोपलो. आता उद्या चालू आहे ना, उद्या आहे ना लोकशाहीचा अधिकार. आता आम्ही काय 100 ग्राम जीवाला आराम. एखाद्याची गांधीच्या भेटली की बस कुणीकडेही वाहत जाणारी आम्ही माणसं. पण आघात झाले, आघात. शिवगीता लोकार्पण होऊ दिली नाही. शिवगीता षडुष्ठळ नावाचा ग्रंथ लोकार्पण होऊ दिला नाही. तो ग्रंथ गुरुजी कुठे सापडला? पुण्याला एक ग्रस्त घरोघरची रद्दी घेत गाड्यावर जात होता, गाड्यावर. आणि कुणीतरी रद्दीचा गठ्ठा आणून त्या गाडीवाल्याला विकला. आणि त्या विकणाऱ्या रद्दीमध्ये एक साहित्यिक जात होता त्या गाड्याच्या पुढून. त्याच्या लक्षात आलं की हे हस्तलिखित ग्रंथ. त्याच्या लक्षात आलं, त्यानं सांगितलं, अरे हे काय? म्हणलं ही रद्दी आहे. तुझ्यासाठी रद्दी आहे पण माझ्यासाठी हे सोनं आहे. म्हणला बाबा लय मोठा ग्रंथ आहे. नाही बोला मैं खरेदी करके लिया हूँ, तुम्हाला पैसा दूंगा. मैं कितने में लिया? म्हणलं 50 रुपये में लिया. मैं 500 रुपये ले लेकिन दे. रद्दीमध्ये विकल्या गेलेला षडुष्ठळ नावाचा ग्रंथ एका साहित्यिकाने ते विकत घेतला आणि त्याच्यावर PhD मिळवली. त्याचं संशोधन केलं, त्याचा अभ्यास केला. त्याचं नाव आहे षडुष्ठळ. त्याच्यावर PhD लिहिली आणि ती
चक्रपाणी या नावाने प्रकाशित केली युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे विद्यापीठामध्ये त्याच्यावर PhD केली आणि तो चक्रपाणी या नावाने ग्रंथ प्रकाशित आहे. एक लक्षात ठेवा, ते आंब्याचे विसोबा खेचर, विश्वनाथ खेचर जंगम होते, पण त्याच्यात त्यांनी वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं वगैरे. तो संशोधकाचा विषय आहे. पण हा आमच्यावर झालेला आध्यात्मिक घाला आहे, आध्यात्मिक आघात आहे. आमच्या संतांचे हजार अभंग नष्ट झाली, पण आहे ते तरी आता सांभाळावं लागणार आहेत आपल्याला. आहे ते तरी पारायण करत जा, अभंगातली गाता वाचत जा. उगं पिक्चरचे सिनेमाचे गाणे म्हणी जाऊ नका. टलाटन पलापण गला गलावून तुम्हाला भजनाला तर लय आदत लागली आता. काही बी म्हणायचं, कशाला आहे काय टलाट लावलं पला पला झालं गाणं तयार. कपिलाधारी जायचंय बसले माझ्या मनी ग, आणि नको नको म्हणतोय कुंकुवाचा धरी कोण्या ना त्याच लागली सवय, आम्हाला सवय लागली. आपलं भजन हे मनोरंजनाचं भजन नाही, लोकरंजनाचं भजन नाही. आपलं भजन आपल्या उद्धारासाठी, भजन करायचं आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी. आपले मालक आपल्या भजनाला पाठवायचा अर्थ असा नाही. आपण आपल्याला आपलाही उद्धार करून घ्यायचा. आणि पार्वती मातेनं जसं भगवान शिवाला तत्वज्ञान विचारलं का, तिच्यासाठी विचारलं का ती काय येडी होती का? भगवान शिवाच्या वामभागी बसलेली पार्वती येडी होती का? पण तिची संकल्पना, तिची विचारधारा, तिची विचारधारा काय होती? मी एकली होई पावन, पण मी उद्धरे आणि जग होय पावन, ही तिची सद्भावना होती. म्हणून तिने देवाला तत्वज्ञान विचारलं. म्हणून भगवान शिवानी तत्वज्ञान सांगितलं, हिमालयात सांगितलं. पार्वतीने हिमालयात विचारलं, मनमत मौलीने कपिलधारमध्ये लिहिलं आणि आपण त्याचं पारायण केले 7व्या अध्यायापर्यंत. मला तुम्हाला हेच म्हणायचंय, ग्रंथ उशाला घेऊन झोपा. आणि या ग्रंथातून जे ज्ञान आहे ना, जे मोक्षासाठी कारण ठरणारं ज्ञान आहे, जे मुक्तीसाठी कारण ठरणारं ज्ञान आहे, जे उद्धारासाठी कारण ठरणारं ज्ञान आहे, जे कल्याणासाठी कारण ठरणारं ज्ञान आहे, या ग्रंथाचं ज्ञान झालं तर प्रपंचही कळतो, परमार्थही कळतो, व्यवहारही कळतो, सगळ्याच गोष्टी कळतात. सगळे शास्त्र कळतात. सगळ्यात महत्वाचं आरोग्यशास्त्र सुद्धा कळतं. अरे काय सांगितलं काय माऊलींनी? तोंड धुवायचं सांगितलं, दात घासायचं सांगितलं, स्नान करायचं सांगितलं, स्वच्छतेला जायचं सांगितलं, मुखमार्जन करायचं सांगितलं, भस्म लावायचं सांगितलं. भस्म लावायचं अजून काय आम्हाला कळालं नाही. भले पट्टे ओढतात, कोणीकडे धनका चालू आहे, कोणीकडे शिवाचार्य बी हो, कोणीकडे पट्टे ओढायचे. सिद्धांत शिकामणी गेला कोणीकडे, सिद्धांत शिकामणीला धर्मग्रंथ म्हणायचं आणि वाघासारखे पट्टे सगळे अंगाने ओढायचे. इकडे सिद्धांत शिकामणीला धर्मग्रंथ म्हणायचं. सिद्धांत शिकामणीला जर धर्मग्रंथ म्हणत असाल तर तुम्हाला 15 ठिकाणी विभूती लावावं लागेल, 16वं ठिकाण नाही. 16वं ठिकाण नाही. एकदा राष्ट्रसंतांची आणि सांगू का मला नका, थोडासा कटू विषय, कटू सत्य कधी बोलायचं नसतं. त्याला सुंदर अशा प्रकारचं निवेदन. तुम्ही मोठे भक्तिवान आहात, थोडा श्रद्धावान आहात. आपल्या भक्तीला उधाण आलेलं आहे. जशी पौर्णिमेला समुद्राला भरती येते, तशी आपल्या भक्तीला, आपल्या चिंतनाला भरती आलेली आहे. आणि अगदी मध्यावर आहात आपण. म्हणून आपल्या भक्तीच्या संबंधी वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आपल्यातली निष्ठा, आपल्यातली श्रद्धा, परमरहस्य ग्रंथाच्या संबंधी आपल्यातली श्रद्धा, आपल्यातला भाव, आपल्यातली भक्ती अशीच प्रतिपदेच्या चंद्राने विकसित हो आणि आपल्या जीवनात आपल्याला धन्यता प्राप्त हो, ही सद्भावना आजच्या प्रसंगी व्यक्त करून सेवा जास्त बोललो, तुमची सर्वांची क्षमा मागून, महाराजांची क्षमा मागून ही अल्पशी शब्दरूपी सुमनांजली गुरुमौलीच्या चरणी समर्पित करून इथेच थांबतो. ओम शांती शांती शांती.